दुसरीकडे आपण पाहायला गेलो ना तर SVR हरणे या दोन संघांमध्ये ही पुढील लढत अर्थातच इथे संपन्न होईल। सेमीफायनलचा हा पहिला सामना खेळवण्यात येईल। आपण सज्ज राहायचं आहे। यानंतर होणारा सामना आपल्या दोन संघांमध्ये खेळवण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे। पूर्वकल्पना आपल्याला दिली गेली आहे आणि आपण निश्चितच त्या प्रकारे सज्ज व्हायचं सुद्धा आहे। यस आणि अर्थातच या चालू असलेल्या सामन्याचा आपण फर्स्ट इनिंग मध्ये या पुढील होणाऱ्या सामन्याचा आपण टॉस करून घेणार आहोत। आपण दोन्हीचे कॅप्टन्स असेल बोथ संघाचे त्याने फर्स्ट इनिंग ब्रेक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस करून सुद्धा घ्यायचं आहे। चला सो फास्ट कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये। मी जयदीप सरांना विनंती करतो की आपण अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये, विलंब लावायचा नाही। येणारे अजून आपल्याला पुढे खूप सारे सामने खेळवायचे आहेत, सेमीफायनलचे सामने आणि त्याचप्रमाणे एक शेवटचा सामना इथे खेळवला जाईल। अंतिम जो असेल फायनलचा सामना ग्रँड फायनलचा दिवस आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणि या ग्रँड फायनलच्या दिवसाची चांगली सुरुवात झाली। दुपारच्या सत्रामध्ये जाऊन ही स्पर्धा जाऊन थेट पोहोचली आहे। चला ऑफिशियल्स असतील मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे, विलंब लावायचा नाही आहे। खरं तर दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आणि प्रखरतेमध्ये ही चालू असलेली स्पर्धा आहे, कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही आहे याची मात्र आपण काळजी घेत सध्याच्या
घडीला आपण क्रिकेट खेळायचं आहे. यस आणि अर्थातच पुन्हा एकदा आपण जातोय थेट मैदानावरती, जिकडे आपण पाहतोय रॉयल दापोली आणि सीएस स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये ही लढत. अर्थातच क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना, क्वालिफायरचा सामना असेल, नॉकआउट सामना असेल आणि या दोन संघांमधील लढत आणि भिडत सध्याच्या घडीत चालू होत असताना चला सो फास्ट घ्यायचंय आपण आणि सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय वरदविनायक रेसिडेन्सी एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवरती ॲज अ गोलंदाज बाबा दाखल झालेत. सुमेध जामदार यांना आपण पाहतोय सीएस स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून सलामीचे दोन जे फलंदाज आहेत, एकीकडे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषी बारे यांना. दापोली टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणून ऋषी बारी यांच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्या घडीला ते आपल्याला पाहायला मिळतात या सामन्यादरम्यान. यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झालेत, कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून देण्याचे प्रयत्न झालेत. पाहूया किती धावा येतील आणि निश्चितच इथे थोडा फंबल होतोय, मिसफिल होते आणि निश्चितच पहिल्या या चेंडूवरती येतोय हा चौकार. सुमेध जामदार यांच्या बॅटमधून निघाला होता खणखणीत ब्रँडेड चौकार. चांगली सुरुवात मिळते. निश्चितच ज्या संघाची चांगली सुरुवात ना, त्या संघाचा शेवट सुद्धा चांगलाच होत असतो आणि निश्चितच थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये काय घडेल आणि निश्चितच कोणता संघ विजयी ठरेल. क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय, क्वार्टर फायनलचा सामना. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले, पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात नसताना आपण पाहतोय भिरकावून दिलाय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय मोठा फटका 4 धावांकरिता. पुन्हा एकदा येतोय चौकार. बघा ऑन स्क्रीनच्या माध्यमातून हा कशा प्रकारे फटका खेळण्यात आला. सुमेध जामदार यांच्या बॅटमधून निघाला होता. हा फटका दणदणीत गेला आणि सीमारेषा बाउंड्री पार झालाय. यस, यावेळेस आपण पाहतोय यावेळेस हाफ ट्रॅकर शॉर्ट लाईनची डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले. 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना ॲज अ प्रोटेक्शन म्हणून तो चेंडूला रोखतोय, थांबवतोय. अर्थातच तोपर्यंत अगदी सहजरित्या या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत स्ट्राईक रोटेट केली जाते, म्हणजेच काय तर सिंगल कंप्लीट केली जाते. यावेळेस आपण पाहायला गेलो ना तर ऋषी वार येतोय स्ट्रायकिंग एंडवरती. अर्थातच दापोली क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, ज्या खेळाडूची दखल घेतली जाते ना, तोच खेळाडू यावेळेस, तोच वादळ यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवरती. ऋषी बारे नवनिर्वाचित, निश्चितच त्यांचं सध्याच्याच येत्या काही दिवसामध्ये लग्नबंधनात ते अडकलेले आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस फ्लोअर फुल टचचा चेंडू अगदी ड्राईव्ह करण्याचे समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं चेंडूला रोखलं जात आहे. तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. तो रॉयल दापोली हा संघ चांगल्या प्रकारे बॅटिंग सुद्धा करतोय.
क्षमस्वी फील्ड करतोय आणि त्याचप्रमाणे CS फूट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे फलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळते. यावेळेस 5 इंचच्या दिशेला चेंडूला भिरकावून दिले आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षक या दोघांमध्ये रेस लागली होती, परंतु चेंडू यशस्वी राहिलाय, चेंडू विजयी झालाय आणि निश्चितच पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. आपण जर धावफलकावरती जर पाहायला गेलो ना तर धावसंख्या जाऊन थेट पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. पाहायला गेलो ना पहिले षटक संपुष्टात आलंय आणि पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्ती झालाय, संपुष्टात आलाय. पहिल्या 6मध्ये 15 आल्यात. निश्चितच येणारे 4 षटक असतील आणि या 4 षटकांमध्ये किती धावा लगावल्या जातील ना, किती धावांची मजल उभी केली जाईल ना ऑनबोर्डवरती सियाटफोर्ड संघाच्या या दोन्ही सलामीच्या फलंदाजांच्या मार्फत, हे निश्चितच पाहायला आवडेल आम्हा सर्व रसिकांना. नक्कीच पहिलं षटक फेकलं गेलं होतं बाबा यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे फेकला गेला होता त्यांच्या माध्यमातून, डॉट चेंडू आला होता. त्याच्यानंतर मात्र सुमेध आणि ऋषीने पूर्णपणे त्या षटकाला आपल्या बाजूने केलं. त्या षटकामध्ये नक्कीच पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या आपल्या संघासाठी जमा केल्या गेल्या होत्या. दुसरं षटक असेल, पॉवर प्लेचं षटक असेल, कैफ गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. सामना करेल सुमेध. बघा कशा प्रकारे जो मोमेंटम पकडला गेला आहे सिया स्पोर्टच्या दोन्ही फलंदाजाकडून, त्या मोमेंटमला नक्कीच कॅरी ऑन करण्याचा प्रयत्न असेल अगदी शेवटपर्यंत. मोठा सामना असेल, महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना आपण होताना पाहतोय. हा सामना जो जिंकेल तो सरळ दाखल होणार आहे सेमीफायनलसाठी. नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. कैफ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या हाताने सुमेध त्याच्यासाठी सुरेख पद्धतीने चेंडू फेकला गेला होता त्यांच्या माध्यमातून. मात्र नक्कीच सन्मान दिला गेला आहे त्यांच्या सुमेधाच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूला सन्मान देणे आणि अगदी वाईट चेंडूंचा समाचार घेणे, याला सर नक्कीच इथे क्रिकेट म्हटलं जातं. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने पुश केलं आणि स्ट्राईक चेंजिंग आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. नक्कीच पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला असेल या षटकाचा जर विचार केला, ऋषी बारे असेल, एक मोठं नाव ज्याने या दापोलीच्या हिस्टॉरिकर आझाद मैदानावरती अनेक स्पर्धा गाजवल्या आपल्या बॅटने. यावेळी चेंडू हवेत आहे, पॉइंटला फिल्डर इंटरेस्टेड आणि विकेट. ऋषी बारे याची मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त करतोय तो म्हणजेच कैफ. अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी प्राप्त करतोय तो म्हणजेच कैफ. नक्कीच स्लॉटमध्ये चेंडू होता, अगदी ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मला वाटतं बॅटची आउटसाईड एज लागली. बॉलचा आणि बॅटचा ज्या कनेक्शनची गरज होती ते कनेक्शन भेटलं नाही आणि चेंडूला सरळ पाठवलं पॉइंटच्या हातामध्ये. ऋषी बारे याला आपली विकेट गमवावी लागते. कैफ आपल्या संघाला एक विकेट अर्ली ब्रेक थ्रू कमावून देतोय. नक्कीच ऋषी बारे गेला. बघा अर्थातच सर आपण पाहायला गेलं ना, ज्या खेळाडूची शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सुरुवात होण्यापूर्वी वाट पाहत होतो ना, तोच खेळाडू अर्थातच कैफ मात्र चांगली कामगिरी करतोय. का वाट पाहत होतो याचंच निश्चितच तो ज्वलंत उदाहरण देतोय आपल्या संघासाठी. बघा एक मोठी विकेट होती, ऋषी बारे होता त्या ठिकाणी, निश्चितच बॅटची लिडिंग एज घेतली. पॉईंटच्या दिशेला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना अगदी सहजरित्या खेळ टिपला गेला. ऋषी बारेची खेळ संपुष्टात आली, परंतु एक मोठी विकेट आणि एक निश्चितच एक मोठा मासा जो होता ना तो गळाला लागलाय. ऋषी बारे माघारी परतलाय. नक्कीच सर, बघूया इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघासाठी कैफ याने. एक ट्रम्प कार्ड आपल्या संघासाठी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. कैफ त्याच्या गोलंदाजीला नक्कीच पेस आहे, पेस सोबत त्याच्याकडे तो जो अचूक टप्पा आहे, त्याच्या गोलंदाजीची नक्कीच ती शैली देखील आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरला नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच मनोज आणि सुमेध सध्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. जर विचार केला सिया स्पोर्ट्स संघाचा, कैफ आपल्या संघासाठी नक्कीच एक ट्रम्प कार्ड असताना आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, मात्र एक धाव खर्चिक केलाय आणि ऋषी बारे याची मोठी विकेट प्राप्त केली. यावेळी अगदी सरळ खेळलाय फटका, तिकडे नक्कीच फिल्डर आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू सरळ जातोय सीमारेषेला भेटायला येतोय. आणखीन एक मनोजाच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. नक्कीच मनोज याने या चौकारासोबत आपलं स्वतःचं खातं देखील उघडलं गेलंय मनोजाच्या माध्यमातून. नक्कीच पेव्हिलियन मधूनच काहीतरी सेट होऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कैफ याच्यावरती
प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळते मनोज यावेळी नक्कीच थोडंसं रनअपमध्ये काहीसं आपल्याला अडथळा पाहायला मिळाला. कैफच्या जर गोलंदाजीचा विचार केला चांगली अशी हाईट आहे, जो चेंडूला रिलीज करण्याचा जो पॉईंट आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. रनअपच्या माध्यमातून आपल्या चेंडूला नक्कीच एक एक्स्ट्रा पेस देखील प्राप्त करतो. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा विकेट. मनोज याला देखील आपली विकेट गमावी लागते. याच्या पूर्वीचा चेंडूचा जर विचार केला चौका ठोकला गेला होता मनोजाच्या माध्यमातून, मात्र उत्तराला प्रत्युत्तर देणे कैफ याला अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे. पुन्हा एकदा विकेट प्राप्त केली बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. मनोज याला आपली विकेट गमावी लागते. 2 विकेट्स या षटकांमध्ये आपण पाहतोय कैफ याच्या माध्यमातून गेम चेंजिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक होतं पॉवर प्लेचं. पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे धावसंख्या आली होती, 15 धावा आल्या होत्या, मात्र कैफ आला आणि ऋषी बारे आणि मनोज याची विकेट घेऊन गेला. आपल्या गोलंदाजीने नक्कीच आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी भूषवताना आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच कैफ. स्ट्रायकरला नवीन फलंदाज तयार होतोय अनुप. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत जर विचार केला तर 20. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. कैफ याच्या षटकातील पॉवर प्लेचे आणखीनही 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच इथे काहीसं फिल्डिंगमध्ये चेंजेस होत आहेत का? नाही, ऑल सेट आहे. चला, अनुप तयार असेल कैफ याच्या एक धारदार गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. बघूया अनुप कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नक्कीच जो मोमेंटम आपल्या संघासाठी प्राप्त करून दिला होता सुमेध आणि ऋषी याने, तो मोमेंटम अगदी तोडलाय. यावेळी सुरेख फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. सुरेख फटका खेळलाय. चेंडूला सरळ पाठवले सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. अनुप याच्या बॅटमधून येतो या खणखणीत दणदणीत असा ब्रँडेड षटकार. नक्कीच जर विचार केला या षटकाचा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर सिया स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26. 2 षटकं फेकली गेलीत पॉवर प्लेची. जर कैफ याच्या गोलंदाजीचा विचार केला, पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 विकेट्स, मोठ्या विकेट्स प्राप्त केल्या गेल्या होत्या, मात्र अनुप आला आणि व्हॉट अ शॉट. सुरेख असा फटका खेळला गेला अनुप याच्या माध्यमातून. सरळ चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी. यस, 2 षटक संपुष्टानंतर आपण पाहतोय 2ला 26 आल्यात. आपण पाहतोय 2 विकेट माघारी परतल्यानंतर कासवाच्या गतीनं होईना, परंतु धावा इथे आल्या पाहिजेत. खरं तर रोज थोडी थोडी प्रगती करत राहायची असते आणि अशाच प्रकारची प्रगती करत असताना अशाच प्रकारची धावमधील सुद्धा उभी करावी लागेल. अनेक ससे आडवे येतील, परंतु त्या सस्यांना थोडंसं बाजूला सारून आपली जी प्रगती आहे ना ती मात्र अशीच पुढे करत राहायची आहे. आपण पाहतोय एकंदरीत हा सामना पाहायला गेलो ना तर सिया स्पोर्ट्स आणि दापोली रॉयल दापोली या 2 संघांमध्ये ही लढत पाहत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात. पहिल्या 2 षटकांच्या संपुष्टीनंतर आपण पाहतोय 26 आल्यात यशस्वीरित्या. 2 विकेट माघारी परतल्यात. अर्थातच आपण ऋषी बारेला माघारी परतल्यात पाहिलं. त्यानंतर त्यांच्या मागोमाग मनोज मोहिते सर असतील, त्यांना सुद्धा माघारी जाताना पाहिलं. तंबूच्या आश्रयाला सध्याच्या पगडीला ते विश्रांती घेत आहेत, परंतु सर्वस्वीची जी जबाबदारी आहे ना या संघाची ती मात्र अनुपने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. अनुप असेल, सुमेध जामदार अजूनपर्यंत जोपर्यंत मैदानावरती स्थित राहिलेला पाहायला मिळेल ना तोपर्यंत अनेक फटके पाहायला मिळतील, अनेक स्ट्रोक अशा प्रकारे पाहायला मिळतील आणि अनेक चौकार षटकार त्याच्या बॅटमधून येतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नसेल. यस, 3रं षटक आणि या 3ऱ्या षटकाची जी जबाबदारी दिली जाते, इन्व्हाइट केले जाते असद याला. यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. चांगली सुरुवात या 3ऱ्या षटकाला होते, चांगली सुरुवात करून देतोय आणि निश्चितच निर्धाव चेंडू टाकला जातोय. बघा, वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून ही गोलंदाजी होत असताना सुरुवात केली गेली आहे. सुरुवात चांगल्या प्रकारे मिळाली आहे. निश्चितच एक मोमेंटम होता, तो मोमेंटम शिफ्ट होत असताना यावेळेस सिया स्पोर्ट्सला कमबॅक करावं लागेल. खरं तर 26 धावा आल्यात ऑन बोर्डवरती. यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले
आपण पाहतोय अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचे प्रयत्न झाले, उजव्या स्टंपवरती होता चेंडू आणि निश्चितच त्याचा पुरेपूर समाचार घेतला गेलाय. 2 धावा निश्चितच प्राप्त केल्यात, 28 धावा आल्यात, धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 विकेट माघारी परतल्यानंतर चांगल्या प्रकारचा फटका होता जो एक्झिक्यूट केला गेला आणि चांगल्या प्रकारच्या धावा सुद्धा त्या चेंडूवरती प्राप्त झाल्यात. यावेळेस आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर टाकण्याचे प्रयत्न झाले आणि यामुळेच पंच आम्हाला कळवतायत, निर्णय देत आहेत की कदाचित हा चेंडू होताना तो चेंडू निश्चितच वाईडचा इशारा देत आहेत आणि एक अवांतर धाव अर्थातच एक अतिरिक्त धावची होती ना ती ॲड केली जावी, गृहीत धरली जावी धावफलकेवरती याची सूचना देत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला मारण्याचे प्रयत्न झाले, बॅटचा आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही आहे. लिडिंग एज घेतली होती, दीर्घकाळ चेंडू हवेत असताना इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आहे आणि तोपर्यंत आपण पाहतोय ना सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. क्वार्टर फायनलचा सामना एकंदरीत आपण पाहतोय जो संघ विजय प्राप्त करेल तो निश्चितच सेमीफायनलमध्ये दाखल होईल, प्रवेश करेल. परंतु हा सामना निश्चितच महत्त्वाचा राहील या दोन्ही संघांसाठी सुद्धा. 31 धावा जोडल्या गेल्यात. तर सुमेध जामदार असतील स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय, वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडून ही गोलंदाजी होत असताना असद याच्या विरोधात. यावेळेस पहा काय घडतंय, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उछाल प्राप्त होते, उचली घेतोय चेंडू परंतु वाईडचा इशारा येतोय. कदाचित हा जो चेंडू होता ना ट्रॅव्हल होत असताना खेळपट्टीवरती आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्यात आला आणि यामुळेच वाईडचा इशारा येतोय पंचांचा. निर्णायक षटक म्हणता येईल असद यांच्या मार्फत टाकला जातोय, फेकला जातोय हे षटक सुमेध जामदार याच्या विरोधात आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अनुप देशमुख सर असतील. यस, यावेळेस खोलात टाकलेला चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता, खोदून काढण्याचे प्रयत्न झालेत, लॉंग ऑफच्या दिशेला दिशा दाखवली सुद्धा गेली. तिकडे आपण पाहतोय मोहसिन सर आहेत तैनात ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून, ॲज अ फिल्डर म्हणून ऑन फील्डवरती आणि निश्चितच पुन्हा एकदा आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजीमार्फत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरी धावा येत आहेत, 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 34 धावा धावफलकावरती जोडल्या जात असताना कसवाच्या गतीने का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत आणि शेवटच्या मुवमेंटपर्यंत काय घडलं जाईल ना याचं प्रेडिक्ट निश्चितच केलं जात नाही, याची पूर्वकल्पना निश्चितच लावली जात नसते आणि सध्याच्या घडीला अशाच प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय या दापोलीच्या हिस्टॉरिकल अर्थातच आझाद मैदानावरती. यस, यावेळेस फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय ऑफ मध्ये ढकलून देण्याचे प्रयत्न झाले, हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड ताकद भरा फटका होता, नजाकत त्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना हे षटक संपुष्टात येत आहे आणि आपण पाहतोय 3चा खेळ समाप्ती झालाय. 3 षटक समाप्तीनंतर आपण पाहायला गेलो ना तर सीआय स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. बघा, ऋषी बारे आणि मनोज मोहिते सर माघारी परतले होते आणि तदनंतर ही खेळी सादर केली जाते, तदनंतर ही पारी येते. खरं तर अनुप आणि सुमेध यांच्या खांद्यावरती जी जबाबदारी असेल सर्वस्वी संघाची ती निश्चितच ते पार पाडतात यशस्वीरित्या. 3चा खेळ संपुष्टात, 3 नंतर आपण पाहतोय 37 या आकड्यावरती धावमजल जाऊन पोहोचले आहे. नक्कीच जर विचार केला सीआय स्पोर्टच्या फलंदाजीचा तर 3 षटकं आत्तापर्यंत फेकली गेलीत, 3मध्ये 37 धावसंख्येपर्यंत मजल गाठली. 2 विकेट्स नक्कीच त्यांना गमावा लागला. मोठ्या विकेट्स होत्या त्या. मनोज आणि ऋषी बारे या 2 मोठे दिग्गज असे फलंदाज आहेत ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या नावावरती आझाद मैदान नक्कीच गाजवून ठेवलं होतं. ते 2 विकेट्स ज्या गोलंदाजीच्या मार्फत कमवले होते, घेतले होते, जे 2 मोठे धक्के दिले गेले होते, तोच गोलंदाजी मार्कवर आता मात्र तयार होतो, तो म्हणजेच कैफ याचे षटक नक्कीच महत्त्वपूर्ण षटक असेल. कैफ याच्या षटकामध्ये नक्कीच काउंटर अटॅक करण्याचा जो प्रयत्न होता, जो मानस होता, तो ज्या दुसऱ्या षटक जे फेकलं गेलं होतं कैफ याच्या माध्यमातून ते पॉवर प्लेचं षटक होतं, त्या मानसाला नक्कीच कैफ याने प्रत्युत्तर दिलं होतं. दुसरं षटक असेल, वैयक्तिक दुसरं षटक असेल कैफ याचं, संघाकडून 4थं सुमेध याला, हो वॉटर डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडून सरळ आला आतमध्ये, इन स्विंग आपल्याला काहीसा पाहायला मिळाला या चेंडूवरती. कैफ याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून जी गती आहे आणि ज्या गतीने तो चेंडूला आत आणि बाहेर काढू शकतो, नक्कीच तिथे त्याच्या गोलंदाजीचा जो प्लस पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय.
त्याच्या गोलंदाजीची जी शैली आहे ती नक्कीच आपल्या संघासाठी लाभदायक ठरते. सुमेख बघूया कैफ याच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना करतोय. तुम्हाला सन्मान द्यावा लागेल. कैफ नक्कीच मोठा असा खेळाडू आहे, मोठा एक नामवंत असा खेळाडू. रॉयल दापोली संघाचा जर विचार केला तर त्याचे जे 2 षटकं असतील कैफ याची ती नक्कीच डिसायडर ठरू शकतात. जर या सामन्याचा विचार केला तर अनूप याचा जर विचार केला, कैफ याचा शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी उतरला होता मैदानामध्ये. सरळ चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवलं होतं, पण तो भूतकाळ आहे. तुम्ही आता वर्तमानात आहात. तुम्हाला जर भविष्य चांगलं करायचं असेल तर वर्तमानामध्ये तुम्हाला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. कैफ बघूया अनूप याच्या फलंदाजीसमोर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळी नक्कीच थोडासा जास्तच बाहेर टाकलेला चेंडू होता. क्रिकेटच्या नियम क्रमांक 22चं इथे उल्लंघन केलं जाते. पंच इथे नक्कीच कैफ याला पनिश करतायत. एका अवांतर धावसंख्येच्या रूपाने सिया स्पोर्ट्स संघाच्या धावसंख्येमध्ये भर होताना आपल्याला पाहायला मिळते. कैफ याने नक्कीच या चेंडूचा जर विचार केला तर आउटसाईड द ऑफ स्टंप खेळवण्याचा प्रयत्न होता अनूप याला. ओहो, यावेळी सुरेखाचा कमबॅक, रन आउटचा चान्स असेल नॉन स्ट्रायकर इनला, मात्र कोणत्याही प्रकारचा रिस्क नाही घेत आहेत. कैफ याच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. जो फलंदाज आहे अनूप, नक्कीच सुरेख अशी हाईट आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या वरती शॉर्ट पिच पद्धतीने आक्रमक असा चेंडू फेकला गेला होता. डॉट बॉल येतोय. जो वाईट चेंडू टाकला होता तो नक्कीच या डॉट बॉलने भरून काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय कैफ. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्लेड अँड मिस काय आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नसताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैफ सुरेख अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत नक्कीच त्याने 2 विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त केल्या आहेत. कैफ याची गोलंदाजी आणि या मॅचचा रिझल्ट नक्कीच दोन्ही गोष्टी समांतर ठरू शकतात. कैफ याची गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरू शकते या सामन्याचा रिझल्ट घोषित करण्यासाठी. यावेळेला अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या हातामध्ये 1 रन धावून काढलाय. एका धावेने समाधान मानावं लागेल. दुसरा रन धावून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी यावेळी सुमेध असेल स्ट्रायकर एंडला. इथे काहीसं फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल दापोली संघाचा जर विचार केला, पॉवर प्लेचं पहिलं षटक वगळता आतापर्यंत गेम कंट्रोलमध्ये आहे त्यांच्या. कैफ त्याचं एक प्रमुख कारण होताना आपल्याला पाहायला मिळते. कैफ याची सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा अगदी जखडून ठेवलंय. यावेळी स्टंपिंगची अपील होते, मात्र दोन्ही फलंदाज सेफ असतील. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच सिया स्पोर्ट्स संघाची 40. कैफ आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. येस, 4चा खेळ संपुष्टात आलाय आणि आपण पाहतोय 40 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. लॉस ऑफ 2 विकेट्स, अर्थातच आपण पाहतोय 2 विकेट माघारी परतल्यानंतर या 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात सिया स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. खरं तर सुमेध असतील आणि त्यांच्याप्रमाणे त्यांच्या समवेत आपण जर पाहतोय अनुप देशमुख सर असतील, चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आहेत आपल्या स्वतःच्या संघासाठी आणि आपल्या संघाच्या नावासाठी, संघाच्या अस्मितेसाठी. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ही स्पर्धा आपण घेऊन आलोय दापोली तालुक्यातील एक अग्रनामांकित अशी स्पर्धा. ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा म्हणजेच अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व 2 आणि दुसऱ्या पर्वातील हा ग्रँड फिनालचा दिवस. एकंदरीत आपण पाहतोय दुपारच्या सत्रात ही स्पर्धा जाऊन थेट पोहोचली आहे आणि स्पर्धेतील हा सामना एकंदरीत आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय रॉयल दापोली हा संघ भिडताना पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे आपण पाहतोय त्यांच्या विरोधात कोणता संघ असेल तर सिया स्पोर्ट्स. दोन्ही संघ आपापसात भिडताना यावेळेस आपण सदरच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच शेवटचं षटक असेल, अंतिम षटक, निर्णायक षटक असेल. परत विनायक रेसिडेन्सी एंडकडून घेऊन आले तर अर्थातच सत्तार सर, ज्यांना अनेक टुर्नामेंटचा अनुभवांचा भंडार ज्या खेळाडूकडे आहे ना, असेच द लेजंड ऑफ प्लेयर दापोली तालुक्यातील एक मोठं नाव सत्तार सर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत.
राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाईल. अनुप देशमुख याने भिरकावून देण्याचे प्रयत्न केलेत. बॅटचा संपर्क झालाय. चेंडू दीर्घकाल हवेत असताना तिकडे आपण पाहतोय लॉंग लेगच्या परिसरात क्षेत्ररक्षक तयार असताना तो मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही करत आहे. यावेळेस निश्चितच अंत होतोय अनुप देशमुख सरांच्या पारीचा. संपुष्टात आले आणि त्यांची पारी आणि निश्चितच त्यांना माघारी परतावं लागेल. चांगला फटका होता परंतु आपण पाहायला गेलो ना तितकासा संपर्क झाला नव्हता. ताकद भरा होता परंतु जो एलिव्हेशन पाहिजे होता ना तो एलिव्हेशन निश्चितच त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला नाही. चेंडूने अतिरिक्त उचल प्राप्त केली आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो ना तर काय घडलं, क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये अगदी सहजरित्या ट्रॅव्हल झाला चेंडू आणि निश्चित एक चांगल्या प्रकारचा चेंडू त्या टिपण्यात यशस्वी राहिला आहे. यस, निश्चितच अफानच्या माध्यमातून हा झेल टिपण्यात यशस्वी राहिला अफान. तदनंतर आपण पाहतोय अनुप देशमुख सरांची पारी संपुष्टात आल्यानंतर यावेळेस नवोदित फलंदाज मार्गस्थ होत असताना अमोल शिर्के सरांना आपण पाहतोय. यस, यावेळेस स्पीड शीट करण्याचे प्रयत्न होत आहेत सत्तार सरांच्या विरोधात परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. याचाच अर्थ काय तर निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉलची सांगता होते. पहा 40 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन थेट पोहोचले आणि खरं तर सरळ बॅटने जर धावा जर येत असेल ना तर खरं तर अशा प्रकारचा फटका किंवा अशा प्रकारचे स्ट्रोक निश्चितच आपल्याला लगावायचे नाही आहेत. तशा प्रकारचे प्रयत्न सुद्धा करावायचे नाहीत. यावेळेस आपण पाहतो फाईनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होत असताना अलाउंड द कार्पेट खेळण्याचे प्रयत्न झाले. यावेळेस स्ट्राईक रोटेट करण्याचे प्रयत्न होते परंतु दुसरीचा कॉल झाला आणि निश्चितच थोडासा फंबल थोडीशी मिसफील्ड इथे घडते आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला गेलाय या दोन्ही फलंदाजांमार्फत. यावेळेस पुन्हा एकदा डबल कंप्लीट केल्या गेल्यात, दुहेरी कंप्लीट केल्या गेल्यात आणि धावफलक पुढे सरसावेल. धावफलक आपण पाहायला गेलो तर 42 अर्थातच 42 धावांवरती जाऊन थेट पोहोचलाय. सत्तार भाई जिथे धावा रोखायच्या आहेत ना तिथेच त्या ठिकाणी मिसफील्ड घडली जाते. खरं तर अशा प्रकारची फील्ड अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण अपेक्षित नसेल आपल्या संघांच्या खेळाडूंसाठी. बघा परत काय घडलं जातंय. पुन्हा एकदा स्पीड शीट करण्याचे प्रयत्न होत आहेत. मी मागाशी म्हणलो ना जर सरळ बॅटने जर धावा येत असेल ना तर खरं तर अशा फटक्यांची गरज नसेल सिंहस्फोट संघाच्या या खेळाडूंकडून. खरं तर सरळ बॅटने जर धावा येत असेल त्याच प्रकारे त्याच वेळेस आपण पाहतोय स्पीड शीट करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जातात परंतु निर्धाव चेंडू येत आहेत. सत्तार भाई कमबॅक करून देतात आपल्या संघाला. यस यस, यावेळेस आपण पाहतोय सफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झाले. विकेट सॅक्रिफाईस करण्यात तिथे निश्चितच अमोल सरांची विकेटचं पतन केलं जात आहे. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केले, स्वतःची विकेट समर्पित केले. अर्थातच काय सुमेर जामदार जे सर होते ना नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांना मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचे प्रयत्न झाले. प्रयत्न सफल ठरलेत परंतु अमोल सरांना माघारी परतावं लागेल. यस, यानंतर आपण पाहतोय चला SBR हरणे आणि त्याचप्रमाणे भाटी 11 संघाचे जे कॅप्टन्स असतील ना संगणक असेल ना त्यांना मी विनंती करतो आपल्याला ऑफिशियल कॉल दिला जातोय. टॉस बॉक्सकडे या आणि नाणेफेक करून घ्या. जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे. सुमेश जामदार सर असेल. यस, हलक्या हाताने फ्लिक केलंय. 30 यार्ड सर्कल क्रॅक करण्याचे प्रयत्न झाले. तिकडे आपण पाहतोय डीपमध्ये फिल्डर तैनात असताना तो मात्र बॉलवरती येतोय सरसावतोय तोपर्यंत अगदी सहजरित्या. यावेळेस काय घडते पहा. तिसरीचे प्रयत्न झालेत आणि निश्चितच रनआउटची जी संधी होती या शेवटच्या बॉलवरती तिचा निश्चितच पुरेपूर फायदा घेतला गेला परंतु निश्चितच 2 कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांमार्फत आणि या दुहेरी धावांनी आपण जर पाहायला गेलो हे 5वं षटक संपुष्टात आले. 5 षटकांचा खेळ संपुष्टीनंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 44-40 या आकड्यावरती. अर्थातच काय तर प्रतिस्पर्धी संघ या संघाला निश्चितच टार्गेट दिलंय 45 धावांचं. 5 षटकामध्ये 45 धावांचं टार्गेट आपल्याला कंप्लीट करावं लागेल विजय निश्चित करायचा असेल तर. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तदनंतर आपण जाणार आहोत पुन्हा एकदा मैदानाकडे. चला त्याचपूर्वी मी विनंती करतो जे दोन्ही संघाचा जो नामोल्लेख केला मी अर्थातच भाटी 11 त्याचप्रमाणे SBR हरणे या दोन्ही संघाचे जे बोथ कॅप्टन्स असतील ना त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण कृपया या आपला हा ऑफिशियली दुसरा कॉल दिला जातोय. आपण या आणि कॉम्बॉक्सकडे भेटून नाणेफेक करून घ्या. येस, धन्यवाद.
चला क्वार्टर फायनलचा आपण सामना होताना पाहतोय, जिकडे पहिल्या इनिंगची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते, जिकडे सिया स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला त्याने प्रथम टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती त्यांच्या माध्यमातून आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं त्यांना. प्रथम फलंदाजी करून आपल्या 5 षटकांमध्ये 44 धावांपर्यंत मजल गाठली. 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे रॉयल दापोली संघासमोर. नक्कीच चेस ऑन असेल, गेम ऑन असेल, दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करणार यात काही शंका नाही, कारण जो संघ हा सामना जिंकेल तो नक्कीच आपल्याला सेमीफायनलपर्यंत मजल गाठताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी नक्कीच या टुर्नामेंटमधील पहिला सेमीफायनलचा सामना भाटी 11 भाटी वर्सेस SVR पाळंदे या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल, कृपया आपण टॉस उडवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. मला वाटतं भाटी 11चे कर्णधार इथे उपस्थित आहेत. SVR पाळंदे संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, कृपया आपण लवकरात लवकर या कॉम्बॉक्सकडे आणि टॉस उडवून घ्यायचा आहे. एक महत्त्वपूर्ण असा सामना आपण होताना पाहतोय, मैदानामध्ये घेऊन जातो तुम्हाला चालू सामन्याकडे, जिकडे सिया स्पोर्ट्स संघ डिफेंड करण्यासाठी तयार असेल तो म्हणजेच 45 धावा, आणि जर विचार केला रॉयल दापोली संघाचा चेस करण्यासाठी असेल 45 धावा संख्येचा. चला ऑफिशियल्सला विनंती असेल, कृपया आपण लवकरात लवकर ग्राउंडवर जायचं आहे आणि लवकरात लवकर आपण जबाबदारी पार पाडायची आहे. हा सामना लवकरात लवकर सुरू करून द्यायचा आहे. चला फिल्डिंग सजवली जाते, क्षेत्ररक्षण सजवलं जातंय सिया स्पोर्ट्स संघाकडून. नक्कीच एक सन्मानजनक टोटल तर सेट केला गेलाय, मात्र जर तो टोटल डिफेंड करायचा असेल तर तुम्हाला या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी केली गेली होती कैफ याच्या माध्यमातून, त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. समोरच्या संघामध्ये नक्कीच मोहसिन बुरोणकर सरांसारखे एक नामवंत असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल दापोली संघाचा जर विचार केला, ओपनिंग पेअर आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असतील मोहसिन बुरोणकर सर, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबत असतील बाबा. मोहसिन सर आणि बाबा यांची ओपनिंग पेअर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चला गेम ऑन होतोय. चला SVR पाळंदे आणि भाटी 11 भाटी संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, कृपया आपण विलंब नाही करायचा आहे, लवकरात लवकर टॉस उडवून घ्यायचा आहे. याच्यानंतरच या स्पर्धेमधील पहिल्या सेमीफायनलचा सामना, पहिला मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. SVR पाळंदे वर्सेस भाटी 11 भाटी या दोन संघांमध्ये. तत्पूर्वी घेऊन जातो तुम्हाला चालू सामन्याकडे, जिकडे एका बाजूला लढत देतोय तो म्हणजेच सिया स्पोर्ट दापोली, दुसऱ्या बाजूला संघ तयार होतोय तो म्हणजेच रॉयल दापोली. दोन्ही संघ दापोलीचेच आहेत. दोन्ही संघ असे नामवंत संघ असतील. दोन्ही संघातील खेळाडूंना या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानाचा असा पुरेपूर असा अनुभव असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला गेम ऑन होतोय. लवकरात लवकर विनंती असेल सिया स्पोर्ट्स संघाला, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. रॉयल दापोली कडून स्ट्रायकर एंडला फलंदाज असतील ते म्हणजेच मोहसिन बुरोणकर सर, तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होत आहेत ते म्हणजेच बाबा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय तो म्हणजेच रुपेश राणे सर. नक्कीच पहिलं षटक असेल, पॉवर प्लेचं षटक असेल. बघूया आपली पॉवर दाखवत आहेत का या सामन्यामध्ये मोहसिन बुरोणकर सर. रुपेशाच्या गोलंदाजीचा समाचार घेत आहेत का, देखणे गरजेचं असेल. चला घेऊन जाते तुम्हाला चालू सामन्यामध्ये, जिकडे 45 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी तयार होतोय तो म्हणजेच रॉयल दापोली संघ. पहिल्या षटकातील पहिला चेंडू रुपेश राणे सरांचा, मोहसिन बुरोणकर या सरांसाठी पहिला चेंडू. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू होता. नक्कीच ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती
त्याच्या अगदी विपरीत सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलं जात आहे. रॉयल दापोली संघाचं खातं उघडलं जात आहे अवांतर धावसंख्येने. वाईट पद्धतीचा चेंडू होता, वाईट वारकर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र अंपायर तिथे पनिश करताना आपल्याला पाहायला मिळतात रुपेश राणे सरांना. इथे काहीसे फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं अर्थातच षटक असेल, जिकडे आपण मात्र 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. जर विचार केला तर डीप मिड विकेटला आणि लॉंग ऑफवरती एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. मोहसिन बुरुणकर सरांसाठी यावेळी सुरेख फटका खेळलाय. पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडूला सरळ पाठवलंय. चेंडूला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. ज्या प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा होती रॉयल दापोली संघाला, त्याच प्रकारची अगदी सुरुवात करून देताना आपल्याला पाहायला मिळतात मोहसिन बुरोणकर सर. पहिला चेंडू फेकला गेला होता, नक्कीच तो वाईट चेंडू होता. दुसरा चेंडू देखील अगदी त्याच टप्प्यावरती, त्याच लाईन आणि लेंथवरती टाकण्याचा प्रयत्न. त्या चेंडूला असं पुरेपूर समाचार घेतला गेला. पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडूला सरळ पाठवलं सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. बघूया दुसरा चेंडू असेल हा रुपेश राणे सरांचा मोहसिन यांच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा वॉटर शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतो मोहसिन बुरोणकर यांच्या माध्यमातून. जर याच्या पूर्वीचा फटका 4 धावांसाठी होता, तर त्याच्या नंतरचा फटका सरळ देऊन जातोय अर्धा डझन रन 6 धावांसाठी. चला SVR पालंदे संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण टॉस सोडवण्यासाठी कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. तत्पूर्वी घेऊन जातो तुम्हाला चालू सामन्यामध्ये जिथे मोहसिन बुरोणकर सर आपली नक्कीच ताकद दाखवतायत. या सामन्याचा जर विचार केला, पॉवर प्लेचं षटक असेल, नक्कीच इथे काहीसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसरी धाव देखील नक्कीच जर विचार केला, ताकदीने देखील प्रहार केले गेले होते आणि नजाकतीने देखील प्रहार केले गेले होते. जर मोहसिन बुरोणकर सरांचा जर विचार केला, षटकार चौकार लगावला होता, त्याच्यानंतर नजाकत दाखवली आपली. पॉईंटच्या रिझममध्ये चेंडू खेळला गेला, 2 धावा धावून काढला गेला. नक्कीच एक मोठं षटक आतापर्यंत आपण पाहतोय रॉयल दापोली संघासाठी. मोहसिन बुरोणकर सर आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत. यावेळी पुन्हा एकदा अगदी सन्मान दिलाय. थर्ड मॅनच्या हातामध्ये चेंडूला पाठवलंय. 1 धावेनं समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 14. अगदी सदृढ अशी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके खेळले गेले होते, त्याच्यानंतर मात्र थोडंसं आपल्या इमोशन्सवर कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला मोहसिन बुरोणकर सरांकडून. त्यांना माहिती आहे की जोपर्यंत स्वतः ते क्रीजवरती अवेलेबल असतील तोपर्यंत सामना त्यांच्या बाजूने नक्कीच ऑन असेल. तत्पूर्वी स्ट्राईक चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. बाबा असतील स्ट्रायकर एंडला. सामना कधी रुपेश सरांच्या गोलंदाजीचा. यावेळी पुन्हा एकदा वार पे वार, कडा प्रहार होता, मात्र सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने. सुमेध जामदार यांच्या माध्यमातून सुरेख असा जजमेंट केलं गेलं, सुरेख असा एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं आणि रिझल्ट आपण पाहतोय. बाबा यांची विकेट गमवावी लागते. पहिला झटका आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल दापोली संघासाठी. या विकेटचं जितकं श्रेय असेल रुपेश सरांना, तितकंच श्रेय जात आहे ते म्हणजे सुमेध जामदार सरांना. सुरेख असा झेल टिपला गेला त्यांच्या माध्यमातून. बाबा यांना आपली विकेट गमवावी लागते. ऑन दी एफ खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तिकडे सरळ चेंडूला पाठवलं सुमेध यांच्या हातामध्ये. विकेट्स आपली गमवावी लागते. बघूया बाबा यांची जागा घेण्यासाठी फलंदाज नवीन स्ट्रायकर यांना तयार होतात, ते म्हणजेच विक्की. बघूया विक्की कशा प्रकारे रुपेश यांच्या गोलंदाजीचा सामना करतोय. नक्कीच दुसऱ्या बाजूचा जर विचार केला, नॉन स्ट्रायकर एंडला एक मोठं नाव असेल मोहसिन बुरोणकर. या संघाचे नक्कीच तारणहार म्हटले जातात. त्यांची विकेट महत्त्वपूर्ण असेल. बघूया तत्पूर्वी शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळी सुरेख असा फटका खेळला गेलाय. अगदी हलक्या हाताने पुश केला गेला होता चेंडूला. 1 धावेने समाधान मानावं लागेल. याच 1 धावसंख्येने षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच रॉयल दापोली संघाची 15, लॉस ऑफ 1 विकेट.
जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर सिया स्पोर्ट्स संघाची धावसंख्या देखील 15 होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्याच्यानंतर रॉयल दापोली संघाने कमबॅक केला गेला होता रॉयल दापोली संघाच्या मार्फत. तो कमबॅक करवून आणला होता कैफ याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्याच प्रकारच्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल यावेळी सिया स्पोर्ट्स संघाला. तत्पूर्वी षटक क्रमांक पहिलं संपतंय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15, लॉस ऑफ 1 विकेट. येस, 15 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंतच्या पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्ती झाला आहे आणि पहिल्या 6 मध्ये निश्चितच 15 आल्यात. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि 24 मध्ये 30 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग इनवरती विकी पात्रोटी सरांना खरं तर खूप कालावधीनंतर खूप काळानंतर ते मैदानावरती दाखल झालेत आणि आता मात्र पाहतोय त्यांना दापोली रॉयल दापोली या संघाकडून ते खेळ सादर करत असताना आपल्या संघासाठी 15 धावा जोडल्या गेल्यात. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल आणि या 30 धावा डिफेंड करण्यासाठी आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते अर्थातच मनोज मोहिते सरांना. आपण पाहतोय ओम प्लास्टिक एंड कडून गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय ओव्हर द विकेट ही गोलंदाजी केली जाईल विकी पात्रोटी सरांच्या विरोधात. यावेळेस आपण पाहतोय फील्डमध्ये कुठेतरी फेरबदल करण्यात सातत्याने मोहसिन सर असतील आणि त्याचप्रमाणे जे कर्णधार असतील संगणक असतील सातत्याने कार्यरत राहत आहेत. क्षमासवी सिया स्पोर्ट्स संघाचे कर्णधार असतील. यावेळेस आपण पाहतोय 38 सर्कल क्रॅक करण्याचे प्रयत्न झाले. दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे आणि हे पॉवर प्लेचे षटक क्रॅक करण्याचे प्रयत्न झालेत. पुन्हा एकदा येतोय आपण पाहतोय तिकडे पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक क्षमासवी लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक सज्ज असताना त्याच्या डोक्यावरून दिशा दाखवली गेली आणि चेंडू दन 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 करत चाललाय सीमा रेषे पार. येतोय हा चौकार. यावेळेस भिरकावून दिलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा ट्रॅव्हल होत असताना सुमेश जामदार सर तिकडे होते परंतु चेंडू रोखण्यात मात्र ते अपयशी ठरतात. पुन्हा एकदा येतोय एक ब्रँडेड लगातार बॅक टू बॅक हा दुसरा चौकार 4 धावांकरिता. आपण जर एकंदरीत पाहायला गेलो ना तर ज्या ठिकाणी 24 मध्ये 30 धावा पाहिजे होत्या त्या ठिकाणी हे 2 चौकार आलेत. महत्त्वपूर्ण चौकार असे म्हणावे लागतील. खरं तर मनोज मोहिते सरांच्या विरोधात फलंदाजी करत असताना आणि खरं तर महत्त्वाची बाब म्हणजे अनेक कालावधीनंतर म्हणजेच दीर्घ काळानंतर आज ते फलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. तेच अर्थातच आपण पाहतोय विके सर पात्रोटी सरांना. यस, 8 ते 10 वर्ष कालावधीनंतर ते आज मैदानामध्ये दाखल झालेत आणि खरं तर प्रशंसा होते कौतुक होतोय आपल्या संघाच्या बाजूने आणि आपल्या साथीदारांच्या बाजूने. चांगली खेळी. आता मात्र आपण जर पाहायला गेलो ना तर 21 मध्ये 22 खरं तर 2 ओळी मला सरांसाठी आवडतायत आठवतायत. विसलो आज जरी मी नाही हा माझा अंत नाही पेटेने नव्याने उद्याला हे सामर्थ्य नाशवंत नाही. अनेक कैक झाले तर झोपडी जाळण्याचे कावे परंतु ही झोपडी जळेल ना अशी ती आग ज्वलंत नाही पेटेने नव्याने उद्याला हे सामर्थ्य नाशवंत नाही असे सांगतायत विकी पात्रोटी सर. यावेळेस बॅटची हलक्या पद्धतीने कडा घेतली गेली. आपण पाहतोय लेग रिजनमध्ये 38 सर्कलमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना बॅटची लिडिंग एज घेतली गेली परंतु सहजरित्या सिंगल कंप्लीट केले गेले. समीकरण बदलता राहील. 19 मध्ये 21 धावांची आवश्यकता असताना स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय आपण दापोली टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक राजा खेळाडू. त्याने अनेक टुर्नामेंट्स अनेक मैदान अक्षरशः गाजवून सोडलेत असाच खेळाडू आपण पाहतोय मोहसिन बोरुणकर सरांना. यावेळेस आपण पाहायला गेलो ना तर एक सिंगल घेतली गेले. दुसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकेवरती 25 धावा जोडल्या गेल्यात. अर्थातच समीकरण जर पाहायला गेलो तर येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि त्या 18 मध्ये 20 धावांची आवश्यकता असताना आपण वेगळ्या प्रकारची रणनीती एक वेगळ्या प्रकारची प्री प्लॅनिंग केली जाईल. टीम मीटिंग घेतली जाईल. अर्थातच ड्रिंक ब्रेक असेल आणि ड्रिंक ब्रेक नंतर आपण नंतर पुढे जाणार आहोत तिसऱ्या षटकाकडे. त्याचप्रमाणे पुढील होणारा सामना एकंदरीत आपण पाहायला गेलो तर भाटी 11 आणि त्यांच्या विरोधात SBR हरडे या 2 संघाचे जे संघटक असतील ना आपल्याला ऑफिशियल हा कॉल तिसरा दिला जातोय. मी बोथ कॅप्टन्सना विनंती करतो आपण जर कुठे असाल तर कृपया आपण कॉम्बॉक्सकडे येऊन आमची भेट घ्यायची आहे. टॉस करून घ्यायचा आहे. चला गेम ऑन होतोय. द चेज इज ऑन. 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असेल रॉयल दापोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया कशा प्रकारे कमबॅक करतोय का सिया स्पोर्ट्स संघ. नक्कीच
कमबॅक तुम्हाला करायला शिकायला पाहिजे. जर विचार आयुष्याचा असेल किंवा क्रिकेटचा, तुम्हाला कमबॅक करावा लागेल. बंटी मोहिते यांच्याकडून विक्की सरांसाठी 200 रुपयाचं प्राइज ऑन झालंय. जे त्यांनी मागच्या षटकांमध्ये 2 चौकार ठोकले गेले होते, त्यांच्या माध्यमातून सुरेख फलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळत होता. त्याच्यासाठीच बंटी मोहिते सरांकडून विक्की सरांसाठी 200 रुपयाचं प्राइज ऑन झालंय. हा सामना संपल्यानंतर त्यांनी कृपया आपलं प्राइज घेऊन जायचं आहे. घेऊन जातो तुम्हाला चालू सामन्याकडे, जिकडे मोहसिन बुरोनकर सर सिंगल हँडेडली आतापर्यंत आपल्या संघाला घेऊन जात आहेत या चेसकडे. नक्कीच चला, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, SVR पालंदे तसेच भाटी 11 भाटी, आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्सकडे यायचं आहे आणि टॉस सोडवून घ्यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाणार आहे. SVR पालंदे संघाला विनंती असेल, SVR हरणे संघाला विनंती असेल, लवकरात लवकर आपण यायचं. यावेळी अगो टप्प्याचा चेंडू होता, पुल शॉट खेळला गेलाय मोहसिन बुरोनकर सरांच्या माध्यमातून. चेंडूला सरळ पाठवलं मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. अनुप नक्कीच एक आव्हान बनून आले होते, मात्र उत्तराला प्रत्युत्तर दिलंय. अकुर टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. बॉलचा आणि बॅटचा सुरेख असा संपर्क झाला, चेंडू सरळ जाऊन पोचला मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. दुसरा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील मोहसिन सरांसाठी. यावेळी पुन्हा एकदा, त्यावेळी फिल्डर इंटरेस्टेड आहेत का नाही. यावेळी मिड विकेटच्या डोक्याच्या वरून चेंडूला सरळ पाठवले सीमारेषे पार. मोहसिन बुरोनकर यांच्या बॅट मधून येतो या ब्रँडेडचा षटकार. मोहसिन बुरोनकर सर दाखवून देत आहेत आपल्या हातामध्ये नक्कीच जी ताकद आहे, त्या ताकदीने ते सिंगल हँडेडली मॅच झुकवू शकतात आपल्या संघाच्या दिशेने. जिकडे 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज होती, तिकडे 2 चेंडूंमध्ये 2 षटकार ठोकवलेत. येस, सिंगल हँडेड मॅच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अवघड असताना तर स्वराज्य निर्माण झालं नसतं, आणि तसेच आपल्याला ही मॅच आपण पाहतोय. अवघड जर निश्चितच टार्गेट अवघड होता, परंतु अवघड असतं म्हणून जर सोडून दिलं असतं ना, तर निश्चितच एक प्रकारचं एक हे टार्गेट होतं, एक जे आव्हान होतं ते निश्चितच पूर्ण झालेलं नसतं. आपण पाहतोय सध्याच्या घडीला ही चालू असलेली स्पर्धा एक दापोली तालुक्यातील अग्रनामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिले जातं, अर्थातच ती अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे, आणि या पर्व दुसऱ्यातील हा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. एकंदरीत आपण पाहतोय रॉयल दापोली विरुद्ध सिया स्पोर्ट्स या दोन संघांनी लढत आणि भिडत एकंदरीत आपण पाहायला गेलो तर 15 मध्ये 7 धावांची आवश्यकता असताना विकी पात्रुटी सर स्ट्रायकिंगला. यावेळेस लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर ट्रॅव्हल होताना चेंडू आपण पाहतोय. यस, पंचांचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही जे हात आहेत ते भूमी लगत समांतर होत आहेत. याचाच अर्थ काय, तर एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल धावफलकीवरती. नक्कीच SVR हरणे संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण लवकरात लवकर टॉसकडे यायचं आहे, टॉस उडवण्यासाठी कॉम्बॉक्सकडे यायचं आहे. विलंब करायचा नाही, नाहीतर पॅनल्टीज पात्र जावं लागेल. यावेळी रनआउटचा चान्स, मात्र फलंदाज सेफ असतील. नक्कीच जर विचार केला विशाल सर, तुम्ही म्हणालात की अवघड असतं तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. जर अवघड रनचेज असतं तर नक्कीच सोडून दिलं असतं, तर हा चेस आपल्याला पाहायला मिळाला नसता. मात्र अवघडला सोपं करण्यामध्ये यशस्वी ठरतायत मोहसिन बुरोनकर सर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. सिंगल हँडेडली आतापर्यंत हा सामना आपल्या संघाकडे झुकवताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, वार पे वार, कडा प्रहार मोहसिन बुरोनकर यांच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक ब्रँडेड षटकार. अशा रीतीनेच रॉयल दापोली संघ हा सामना विजयी होतोय आणि पात्र ठरतोय सेमीफायनल खेळण्यासाठी. चला, SVR पालंदे संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, जर आपण कॉल ऐकत असाल, अंतिम कॉल असेल आपणासाठी, लवकरात लवकर कॉम्बॉक्सकडे यायचं आहे, टॉस सोडवून घ्यायचा आहे, नाहीतर पेनल्टीज पात्र जावं लागेल तुम्हाला. भाटी 11 भाटी संघाचा कर्णधार इथे अवेलेबल आहे. SVR पालंदे संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, लवकरात लवकर आपण टॉस उडवण्यासाठी कॉम्बॉक्सकडे यायचं आहे.
चला या एसवीआर पाळंदे क्षमासवी एसवीआर हरणे आपण यायचं टॉस करण्यासाठी अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची मात्र आपण दखल घ्यायची आहे.